हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। भेसळयुक्त बेण्यांपासून त्यांची आता सुटका होणार आहे। कारण अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चांगल्या जातीच्या हळदीच्या रोपांची निर्मिती सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। हळद लागवडीत सर्वाधिक खर्च हा बेण्यांवर होत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात भेसळयुक्त बेणे पडले तर त्याचा संपूर्ण हंगाम वाया जात असतो। हळद लागवडीची सुरुवातच भेसळयुक्त बेण्यांतून झाल्याने पिकाची हानी होऊन मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो। शेतकऱ्यांना होणारी ही हानी टाळण्यासाठी अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान केंद्रात आता हळदीच्या टिश्यू कल्चर रोपांच्या निर्मितीचा प्रयोग सुरू आहे। थोडा खाली हा जो काट आहे त्याच्यापर्यंत टाका। ठीक आहे। सुरुवातीला शेतकऱ्यांना परवडणं असं आहे की 10 क्विंटल एकरी बियाणं लागतं। आज 1200 ते 1500 रुपये त्याचा भाव, 2500 भाव आहे। 2500 म्हणजे 25,000 रुपये नुसतं बियाण्याला लागतात। परंतु या रोपाला ती कॉस्ट आपण 10% म्हणजे 10% कमी करू शकतो, 10% आणू शकतो। हा फायदा आहे। आणि दुसरं म्हणजे मल्टिप्लिकेशन फास्ट होऊ शकतं। समजा 10 शेतकरी आले आणि आमच्याकडे समजा त्या शेतकरी किंवा ज्याच्याकडे बेणं कमी असलं तर 10 शेतकऱ्याला आपण ते बेणं देऊ शकत नाहीत। एखादा शेतकरी फक्त त्या ठिकाणी समाधानी त्याला बेणं मिळेल। पण रोपं असल्यामुळे आपल्याला त्यांची डिमांड ही चांगल्या प्रकारे सगळ्यांची डिमांड आपल्याला समाधानकारक आपण त्यांना रोपे देऊ शकतो। टिश्यू कल्चर पद्धतीने रोप निर्मिती पाश्चिमात्य देशांमध्ये आणि काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जात आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बेणे भेटल्याने हळदीचे उत्पादन वाढीस मदत होणार आहे। तर टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेली ही रोपं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी देखील आहे।